नमस्कार. सर्वप्रथम ऑगस्ट महिना म्हणजे हा स्वातंत्र्यवीरांचा महिना आहे आणि 15 ऑगस्ट 1947ला हा आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. तो महिना म्हणजे ऑगस्ट महिना. या ऑगस्ट महिन्यामध्ये खरं तर बघत असताना देशासाठी कार्य करणारे, देशासाठी झटणारे आणि हा भारत बलशाली व्हावा, हा भारत आत्मनिर्भर व्हावा, यासाठी या देशामध्ये पहिल्यांदा आत्मनिर्भर भारतासाठी पहिले पाऊल उचलणारे ते म्हणजे महाराष्ट्राचे सुपुत्र बाबू गेनू. बाबू गेनू यांचा ज्या वेळेस विचार येतो, खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताची जी संकल्पना या देशामध्ये रुजली, हा देश इंग्रजापासून मुक्त झालाच पाहिजे, या देशातून इंग्रज गेलेच पाहिजे, या देशातून इंग्रजांनी हद्दपार झालेच पाहिजे. पण याचबरोबर या देशामध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक वस्तू असेल, ज्या पद्धतीने कपडे असेल किंवा मसाल्याचे पदार्थ असतील, ते देखील मेड इन इंडिया असावा, तो देखील भारतात बनलेला असावा, यासाठी अट्टहास धरणारे म्हणजे बाबू गेनू. बाबू गेनू हे अत्यंत हालाकी परिस्थिती असताना मनामध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती ज्यावेळेस जागृत होतो, ज्यावेळेस देशभक्ती निर्माण होतो, त्यावेळेस एका माणसाने परिस्थिती बघत नाही तर हा देशासाठी तडपणारा युवा असतो. आणि तोच युवा म्हणजे या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये जन्मलेले बाबू गेनू. ज्या दिवशी आपली परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा मुंबईमध्ये काम करायला जातात. काम करत असताना या देशामध्ये येणारा जो विदेशी माल असतो, जो विदेशी कपडे असतो, तो आपला भारतात आणू नये यासाठी अट्टहास धरणारे हे बाबू गेनू. बाबू गेनू ज्यावेळेस त्यांचा नाव उल्लेखला जातो, अतिशय या युवा पिढीने प्रत्येकाने त्यांचा सन्मान केला पाहिजे. ज्या पद्धतीने बाबू गेनू स्वदेशी वस्तूवर बहिष्कार टाकला आणि त्या दिवशी सांगितला की स्वदेशी बहिष्कार आणि विदेशी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वापरले गेलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस वय 16 वर्ष असताना ते या देशासाठी स्वदेशी वापर करा म्हणून लोकांना सांगायचे. आणि यावेळेस 1930 मध्ये वडाळा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी सोबत बाबू गेनू हेही नाव एक अग्रेसर होतं. बाबू गेनू ज्यावेळेस 1930 वडाळा सत्याग्रहामध्ये गेले, त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्यावरती सक्त मजुरी आणली. इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये घातलं, कित्येक दिवस जेलमध्ये ठेवलं. पण बाबू गेनू न डबकता या देशासाठी, या भारतामध्ये स्वदेशीचा वापर झाला पाहिजे हे इंग्रजांना देखील खणखवून सांगणारे म्हणजे हे बाबू गेनू. बाबू गेनू ज्यावेळेस इंग्रजांकडून एक मोठ्या ट्रकमध्ये पूर्ण विदेशी माल आला होता, त्याच्यामध्ये कपडे न भरलेला हा पूर्ण स्वदेशी ट्रक होता आणि बाबू गेनूने त्या ट्रक समोर आडवे पडल्यानंतर काही लोकांनी त्यांना समजवलं, पण बाबू गेनू हा ठाम होते, कारण या भारतामध्ये कुठलाही विदेशी वस्तू आम्ही आणू देणार नाही. आणि एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ते बघितलं आणि बघताना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या बाबू गेनू यांच्यावरती ट्रक टाकला. खरं तर आज आपण अनेक गोष्टी विचार करतो. भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, भारत स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, भारत हा कुठल्याही देशावरती, कुठल्याही जगावरती निर्बंध असू नये. पण ज्या वेळेस पहिल्यांदा आत्मनिर्भर भारताची संकल्पना बाबू गेनूंनी मांडली आणि बाबू गेनू ज्यावेळेस त्यांचा निधन झाला 12 डिसेंबर 1930 रोजी, तो दिवस म्हणजे स्वदेशी दिन म्हणून या भारतामध्ये साजरा करतो. या भारतामध्ये स्वदेशी दिन साजरा करत असताना अनेक लोकांनी आपल्याला संदेश दिला. या भारतासमोर असलेलं संकट सर्वांना सांगितलं
आणि या संकटामध्ये येणारा पुढचा काळ कसा असेल याची खरी कल्पना करणारे म्हणजे हे बाबू गेनू 1930लाच ही संकल्पना मांडली होती. भारताने आत्मनिर्भर झालं पाहिजे, भारताने परकीय वस्तूवर बंदी घातलं पाहिजे आणि स्वदेशी वस्तूवर आपण वापरलं पाहिजे. म्हणून मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आपण या माध्यमावरती चाललं पाहिजे. आणि माझा पूर्ण भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येकांना आग्रह असेल, जे काही वस्तू आपण खरेदी करू तो मेड इन इंडिया असला पाहिजे आणि मेक इन इंडिया असला पाहिजे. या भारताला आत्मनिर्भर भारत बनायचं असेल तर प्रत्येकाने स्वतः आपण आपल्या विचारांनी चालून आपण ही परकीय वस्तूवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि आपण या भारतामध्ये स्वदेशी वस्तूवर आपण घेतले पाहिजे. खरं तर 15 ऑगस्ट होता, एक उदाहरण मी आपल्या भागामध्ये बघितलं. 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा धुमधाम असतो, आपल्या अनेक प्रत्येकाच्या अंगावरती तिरंगा असतो. पण काही लोकांच्या अंगावरती मी काही शर्ट बघितले. या इंग्रजांनी 150 वर्ष या भारतावर राज केले, पण आजही काही मानसिक बुद्धी असलेल्या लोकांमध्ये आजही विदेशी कपडे घालून फिरतात आणि स्वतःला हुशार समजून लोकांना ज्ञान देतात. तो आम्हाला ज्ञान नाही, खरं तर या देशामध्ये बनलेला वस्तू आपण खरेदी केले पाहिजे. या देशामध्ये बनणारा प्रत्येक वस्तू आपण अधिकारानं हक्कानं घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विदेशी मालावरती बहिष्कार टाकला पाहिजे. विदेशी माल आपल्या या देशातून बंद झालं पाहिजे. हा भारत एक आत्मनिर्भर भारत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा भारत आत्मनिर्भरच्या वाट्याने चालून हा महाराष्ट्र, हा भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे. म्हणून बंधूंनो, गणपतीचे कार्यकाळ चालू आहे. आपण गणपती आनंदात उत्साहात साजरा करतो. याही दिवसामध्ये परकीय वस्तूंना त्याग द्या आणि स्वदेशी वस्तू आपल्या अंमलात आणा. आपण स्वदेशी वस्तूचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. खुद पे भरोसा, खुद की पहचान, भारत बने अब आत्मनिर्भर बहान. मेहनत से सीखे हम नहीं दासता, हर गांव गांव गूंजे विकास की गान. न अब परिधानता न कोई सवाल, हुनर है परिश्रम बने ढाल. स्वदेशी से सजे हर घर हर आंगन, भारत में ऊंचा हो मेरा स्थान, मेरा भारत महान. जय हिंद.